लाडकी बहीण योजनेत मोठा बदल करण्यात आला असून फक्त याच महिलांचे अर्ज आता मंजूर होणार आहेत। बघा नियमामध्ये काय बदल केलेला आहे। राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली आहे। या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत। जुलै महिन्यापासून ही योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत अनेक महिलांच्या अकाउंटला पैसे सुद्धा जमा झाले आहेत, तर अजूनही अनेक महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले नाहीत। या दरम्यान राज्य सरकारने या योजनेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज अंगणवाडी सेविकांनाच मंजूर केले जातील, असा निर्णय घेण्यात आला आहे। महिला व बाल विकास विभागाने याबाबत माहिती दिली आहे। लाडकी बहीण योजनेच्या या नवीन नियमानुसार फक्त अंगणवाडी सेविकांनाच या योजनेच्या अर्जांना मंजुरी देते। याआधी योजनेचे अर्ज मंजूर करण्याचे काम 11 प्राधिकृत व्यक्तींना देण्यात आले होते, मात्र आता या निर्णयात बदल करण्यात आला आहे। आता फक्त अंगणवाडी सेविकाच या अर्जांना मंजूर देऊ शकणार आहेत। मागील काही दिवसांमध्ये एका व्यक्तीने पत्नीच्या नावाने 30 अर्ज दाखल केले होते, त्यातील 26 अर्ज मंजूर देखील झाले होते। त्यामुळेच राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। सप्टेंबर महिन्यातील अर्जांना केवळ अंगणवाडी सेविकांनाच मंजूर मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याची अंतिम तारीख 30 ऑगस्ट होती, मात्र आता ही तारीख वाढवून 30 सप्टेंबर करण्यात आली आहे। त्यामुळे महिलांना सप्टेंबर महिन्यात अर्ज करावेत। आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याची अंतिम तारीख 30 ऑगस्ट होती, मात्र आता ही तारीख वाढवून 30 सप्टेंबर करण्यात आली आहे। त्यामुळे महिलांना सप्टेंबर महिन्यात अर्ज करावेत। महिलांनी ओके। लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याची अंतिम तारीख 30 ऑगस्ट होती, मात्र आता ही तारीख वाढवून 30 सप्टेंबर करण्यात आली आहे। त्यामुळे महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज करावेत। आतापर्यंत अनेक महिलांच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचे 3000 रुपये जमा झाले आहेत, परंतु काही महिलांच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा झाले नाहीत। ज्या महिलांचे बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक नाही, त्या महिलांच्या अकाउंटवर पैसे आलेले नाहीत। त्यामुळेच महिलांनी बँक अकाउंट लिंक करायला पाहिजे। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व तुम्हाला काय प्रॉब्लेम्स असतील तर कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद मित्रांनो।